जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी बिपिन जगताप आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ हे ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीसाठी एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे। महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला त्यांच्यामार्फत विविध योजना दिल्या जातात। मंडळाच्या मार्फत आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती तर होत आहेच, पण मंडळाचे पर्यावरणपूरक असे काम देखील सुरू आहे, ज्याच्यातून महाबळेश्वरला मधुवन हे अत्यंत उत्कृष्ट असं मधमाशा पालन केंद्र आहे, ज्याच्या मार्फत मधमाशा पालनही केलं जातं। या मंडळाच्या अनेक योजना जशा रोजगार निर्मितीच्या आहेत, तशाच नवउद्योजकांसाठी अत्यंत फायदेशीर देखील आहेत। या योजनांबाबत बोलण्यासाठी आज आपल्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत या मंडळाचे सभापती रवींद्र साठे सर। नमस्कार। नमस्कार। महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ हे मागील 63 वर्षापासून महाराष्ट्रात ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी कार्यरत आहे। तर या मंडळाच्या स्थापनेचा उद्देश आणि या मंडळाची रचना किंवा या मंडळाचं कार्य कसं चालतं याबाबत तुम्ही आम्हाला माहिती द्या। 1960 साली या मंडळाची स्थापना झाली आणि तसं आणखीन आधी जर आपण जायचं झालं तर भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्या पारतंत्र्यात महात्मा गांधींनी ही स्वदेशी संकल्पना उचलून धरली आणि मग या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीत सामान्य माणसाला कसं जोडता येईल आणि जो स्वदेशीचा भावसुद्धा कसा उत्पन्न करता येईल म्हणून त्यांनी चरख्याच्या साहाय्याने ह्या खादीचा पहिला जो विषय आहे हा खादीचा विषय लोकांपुढे स्वातंत्र्य काळापूर्वी गांधींनी नेला होता। त्यामुळे या सगळ्या विषयाचं खादी या विषयाचं श्रेय जर जात असेल तर ते महात्मा गांधींना जातं। आणि मग भारताला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो स्वदेशाचा म्हणजे आपण पारतंत्र्यात जे होतो ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो उपयोग होत होता तो उपयोग त्या अर्थाने तो विषय मागे पडला, कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। पण जो त्यातला स्वदेशीचा भाव होता हा स्वदेशीचा भाव अजूनही लोकांमध्ये जागृत व्हावा, हातांना काम मिळावं, ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन मिळावं हा एक स्वदेशीचा मोठा विषय आहेच। त्यामुळे तीच संकल्पना पुढे आणखीन सुरू राहिली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा। आणि मग पुढे खादी मंडळाचं एक अनौपचारिक काम सुरू झालं 1940 सालीच। आणि मग स्वातंत्र्यानंतर 1960 साली महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ हे अधिकृतपणे सुरू झालं। तसं केंद्रात खादी व ग्रामोद्योग आयोग आपल्याला माहिती आहे, सगळे त्यांची मातृसंस्था आहे, पण प्रत्येक राज्यात या निमित्ताने ही स्वतंत्र मंडळ सुरू झाली आणि या सगळ्याचं श्रेय हे महात्मा गांधींना जातं। पण आज आपण बघतो की खादी म्हणजे केवळ कपड्याकडे बघितलं जातं, पण हा खादी म्हणजे केवळ कपडा नाही आहे, तर खादी हा एक विचार आहे जो पर्यावरणाचं संतुलन करतो, जो रोजगार निर्मिती देतो आणि एकूण भारताची आर्थिक ताकद किंवा ज्याला आर्थिक लाभ ज्याला आपण ज्यातनं उत्पन्न होतील किंवा अर्थव्यवस्थेला ज्यातनं चालना मिळेल अशा प्रकारचं हे सर्व खादीचं काम आहे। त्यामुळे बोर्डाचं किंवा या मंडळाचं एक वेगळं महत्त्व आहे। दुसरं आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे, 11 एप्रिल 1960 साली याची स्थापना झाली आणि तोही दिवस म्हणजे महात्मा फुल्यांची जयंती, म्हणजे तो अतिशय भाग्याचा दिवस असं आपल्याला म्हणता येईल। तर या दिवशी 11 एप्रिल 1960 दिवशी या मंडळाची स्थापना झाली। आणि आपण जर सगळ्या मंडळाचा इतिहास बघितला तर वि.स. पागे यांचं या सगळ्या मंडळाच्या एकूण आकार उकारणीत किंवा एकूण सगळे उभं करण्यात सभापती होते, विधानसभेचे सभापती होते, विधान परिषदेचे। त्यामुळे पागे सरांना हे अत्यंत खूप महत्त्व दिलं जाईल, याचं कारण त्यांनी रोजगार हमी योजना हा शब्द त्यांनी पहिल्यांदा आणला सगळ्या भारतात। त्यामुळे असं वि.स. पाग्यांसारखी माणसं या मंडळाचे अध्यक्ष म्हणून सभापती म्हणून लाभलेली आहेत। नंतर प्रभाकर कुंटे होते, बाळासाहेब भारदे होते, डॉक्टर शांताराम बापू करमळकर होते, अशी सगळी थोर मंडळी या सगळ्या मंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि यांनी सगळ्यांनी या मंडळाला एक दिशा दिलेली आहे। त्यामुळे 1960 साली मंडळाचं काम सुरू झालं आणि तुम्ही जर खादीचा इतिहास बघितलात तर रेशीम विभागसुद्धा खादीत होता। म्हणजे खादी मंडळात एकीकडे 1000च्या वरती कर्मचारी काम करत होते। म्हणजे आपल्या इथे फोर्टमध्ये जवळच कार्यालय आहे, 3 मजली कार्यालय, जिथे महात्मा गांधी आणि पंडित नेहरू सुद्धा येऊन गेले होते। तर अशा कार्यालयात एकेकाळी 150 कर्मचारी खादीचे असे बसत होते। आणि मला असं वाटतं की या सगळ्यांनी जो एक खादी मंडळाला आकार दिला त्यामुळे खादी मंडळाला एक वेगळं परिमाण
असं महाराष्ट्रात लाभलं. आणखीन एक दुसरा महत्त्वाचं वैशिष्ट्य महाराष्ट्र खादी मंडळाचं असं आहे की मातृसंस्था खादी आणि ग्रामोद्योग आयोग आहे. खादी मंडळाचे पालक हे उद्योग मंत्री आहेत किंवा उद्योग विभाग आहे. पण महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की ज्या राज्यात खादी मंडळाचं एक त्या अर्थाने एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते एक स्वायत्त आहेत. काही स्वायत्तता असो सरकारचंच आहे पण काही बाबतीत स्वायत्तता आहे. म्हणजे या खादी मंडळाचं 5 जणांचं मंडळ आहे, मंडळाचे सदस्य आहेत, अधिकृत त्याची घटना आहे. म्हणजे मला असं वाटतं की कुठच्याही राज्यात अशी खादी मंडळाची घटना नसेल स्वतंत्र, ती आपल्या मंडळाची आहे. नंतर आणखीन एक याचं वैशिष्ट्य जर रचना म्हणायची झाली तर आपल्या मंडळात एक IAS अधिकारी असतातच. नंतर आणखीन 2 बोर्डाचे मेंबर आहेत, ते सुद्धा 2 IAS अधिकारी आहेत, उद्योग विभागाशी जोडलेले आहेत. आणि एक खादी ग्रामोद्योग आयोगाचा जो महाराष्ट्राचा संचालक आहे हाही आपल्या बोर्डाचा एक सदस्य आहे आणि सभापती. अशा 5 जणांचं हे मंडळ आहे. तेव्हा असं एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण अशी मंडळाची रचना आहे. अधिक प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं खादीचं कार्यालय, खादी ग्रामोद्योग अधिकारी आपल्या प्रत्येक जिल्ह्याला आहे. आणि दुसरं आणखीन महत्त्वाचं की आपल्या घटनेत अशी एक आणखीन तरतूद आहे की महाराष्ट्र राज्य ग्रामीण परिषद अशी आपल्या घटनेतच म्हणजे खादी बोर्डाच्या घटनेत आहे की ज्याचे प्रत्येक जिल्ह्यात 7-7 सदस्य आहेत. बरोबर. त्या अशा सगळ्यांचं मिळून जवळजवळ 250 जणांचं मिळून महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग ज्याला परिषद असं म्हणता येईल राज्यस्तरीय, ते अशी आपली सुद्धा या घटनेत तरतूद आहे. आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागात गेली अनेक वर्ष काम करतोय. ते मला असं वाटतं ही मंडळाचं असं एक वैशिष्ट्यपूर्ण, तुम्ही मगाशी म्हणालात की 63 वर्ष झाली. त्यामुळे आज खरं बघायला गेलं तर ग्रामीण भागाशी जोडलेलं एक सरकारचं एक मंडळ किंवा एक ज्याला आपण म्हणू बॉडी ही मोठ्या प्रमाणात हे काम करते, जनसामान्याशी जोडलेलं आहे. असं खरं मंडळाचं काम आहे. त्यामुळे ते त्याला एक वैशिष्ट्यपूर्णता आहे असं मला वाटतं. अतिशय सुंदर आणि खूप महत्त्वाची माहिती दिली तुम्ही. खादी हे फक्त वस्त्र नाही तर तो एक विचार आहे असं महात्मा गांधींनी सांगितलं होतं. पण आता खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात मंडळाच्या वतीनं काय आता सध्याच्या रोजगार निर्मितीच्या योजना आहेत आणि त्या कशा राबवल्या जातात? एकतर गांधीजींच्या वेळेला किंवा त्याच्यानंतर सुद्धा स्वातंत्र्यानंतर सुद्धा चरखा आणि असे विषय सगळे होते. खादीचं कापड आज आपल्याला माहिती आहे. पण आत्ताच्या काळात मला असं वाटतं की या सगळ्या विषयाचं श्रेय हे आत्ताचे विद्यमान पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी यांना थोडं अधिक श्रेय जातं. कारण त्यांनी एका अर्थाने खादीच्या कपड्याला किंवा या खादी विषयाला एक ऊर्जितावस्था आणली. 2014 सालापासून आज जर आपण बघितलं या गेल्या 8-9 वर्षात तर खादी या विषयाला प्रचंड मागणी, त्याला एक खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन अशी ती घोषणा सुद्धा आहे. पण आज मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ते जिथे जातात तिथे खादीचं मार्केटिंग त्या अर्थाने करतात. आणि आज मोदी जॅकेट म्हणून आज सगळीकडे प्रसिद्ध आहे. त्या विषयाला एक न्याय एका अर्थाने किंवा एक प्रोत्साहन किंवा एक ऊर्जितावस्था ही नरेंद्र मोदींनी या काळात आणलेली आहे. त्यामुळे त्यांना या विषयाचं श्रेय जाईल की पुन्हा ऊर्जितावस्था आणणं. तुमचा जो प्रश्न आहे की ग्रामीण भागात आपण काय करतो, मंडळाचं काम हे प्रारंभापासूनच ग्रामीण रोजगाराशी जोडलेलं आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेलं आहे. त्यामुळे आपल्या इथे 2 प्रकारच्या योजना आहेत. एक केंद्रातली योजना आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, आणि तसाच आपल्या राज्यात देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच धर्तीवर तोच कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, असे 2 कार्यक्रम मुख्यत्वे ग्रामीण युवकांसाठी किंवा जे बेरोजगार आहेत किंवा महिला आहेत कोणी त्यांच्यासाठी ह्या 2 योजना आहेत. या 2 योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला ज्याला उद्योगधंदा सुरू करायचा आहे त्याला अर्थसहाय्य दिलं जातं. त्याच्यात सर्व्हिस इंडस्ट्रीसुद्धा आहे काही, आणि त्याच्यात 3-4 असे प्रकार आहेत की त्याच्यात आपण त्या अर्थाने कर्ज वाटप करत नाही किंवा अनुदान देत नाही. ते 3-4 प्रकार कोणते आहेत? एकतर मांसाहार करण्यासाठी कोणतंही आपण हे देत नाही, नकारात्मक ज्याला आपण म्हणू, किंवा दुसरा आहे दारूचा व्यवसाय करणं, त्याला आपण देत नाही. पशुपालन नाही, कारण पशुपालन एक वेगळं मंत्रालय आहे. आणि चौथा आहे शेती उद्योग, कारण शेतीचं वेगळं मंत्रालय, ॲग्रिकल्चर हा वेगळा विषय. असे सोडून तुम्ही ज्याला इंग्रजीत स्काय इज द लिमिट म्हणतात, कुठचाही नवीन उद्योगधंदा तुम्ही सुरू करा, तो अर्ज भरा, तुम्हाला बँकेकडनं लोन मिळतं. त्याच्यात काही याच्यात अनुदान सुद्धा आहे, म्हणजे सबसिडी आपण ज्याला म्हणतो ती काही याच्यामध्ये 30-35% सबसिडी सुद्धा आहे. आणि तुम्हाला एक प्रबळपणे तुमचा स्वतःचा उद्योगधंदा उभा करू शकता. मला सांगायला आनंद होईल की या योजनांच्या माध्यमातून गेल्या वर्षी आपण 20,000 लाभार्थींना याचा लाभ मिळावा. त्यामुळे हेच सगळं त्याचं मर्म आहे.
खादीच्या कामाचं की ग्रामीण भागातल्या, आणि शेवटी काय आहे की गावातला जो युवक आहे, ह्या गावातल्या युवकाला किंवा गावातल्या नागरिकाला की त्याच्या गावातच रोजगार मिळावा. आज आपल्याला बघतो की शहरांकडे लोंढे येतात पैसे मिळण्याच्या उद्देशाने, त्यामुळे ते जर थांबवायचे असतील तर त्या स्थानिक ठिकाणीच त्याला जर रोजगार मिळाला तर हे लोंढे सुद्धा थांबतील आणि गावाची सुद्धा अर्थव्यवस्था आपण म्हणतो ती मजबूत होईल. गांधीजी तर म्हणायचे की खेड्यांकडे चला म्हणून. तर खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण खेडं, स्वावलंबी खेडं, स्वावलंबी गाव, या गावाची जी आवश्यकता आहे, जे रोजगार आहेत किंवा अन्य काही उत्पादन आहेत, ही गावातच जर उपलब्ध झाली तर एका अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळेल आणि ते खादी मंडळाचं मुख्यत्वे काम आहे. खेड्याकडे चला हा जो संदेश आहे गांधीजींचा, तोच आहे की गावांना स्वयंपूर्ण करण्याचा, आणि मग खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत अशी स्वयंपूर्ण गावं तयार होत आहेत. परंतु मंडळाची काही स्वतःचे पण असे काही अंतर्गत काही युनिट्स आहेत किंवा संस्था आहेत, तर अशा काही संस्था आहेत का आपल्याकडे की ज्यांच्यामार्फत आपण काम करतो? हो, आहेत ना. जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यात एक तर खादी मंडळाचं कार्यालय आहे. हो. आणि त्यातले 3 गोष्टी या मंडळाच्या एक वेगळे उपक्रम ज्याला आपण म्हणू, असे 3 उपक्रम मुख्यत्वे आहेत. एक आहे ते हात कागद केंद्र, म्हणजे आपण इंग्रजी ज्याला हँडमेड पेपर म्हणतो, असा हात कागद केंद्राचं एक स्वतंत्र युनिट ज्याला म्हणू, असं पुण्याला आपलं चालतं. दुसरं आहे ते मधसंचालनालय, म्हणजे सगळ्या देशात नसेल, जसं म्हटलं की आपल्या मंडळाला एक विशिष्ट स्वतःची घटना आहे, तसंच मंडळाचा जो मधाचा उपक्रम चालतो, त्या मधाच्या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा मधनिर्मिती उद्योगधंदे आपण म्हणतो त्याला चालना देण्यासाठी स्वतंत्र मधसंचालनालय असं महाबळेश्वर सारख्या एका चांगल्या ठिकाणी, थंड हवेच्या ठिकाणी असं आपल्या मंडळाचं आहे. आणि तिसरं, या सगळ्या मध उद्योगाला लागले मधपेटी, म्हणजे मधपेटीच्या मार्फत आपण अनेकांना तो उद्योगधंदा करण्यासाठी प्रवृत्त करतो. मधमाशा पालन. त्यामुळे अशा मधमाशांच्या पालनासाठी पेट्या तयार करणं, असं कोल्हापूरजवळ गोकुळ शिरगाव म्हणून एक वस्ती आहे, तर तिथे आपलं गोकुळ शिरगाव, अशी 3 युनिट्स आपण ज्याला म्हणू, अशी वेगळी खादीच्या मंडळाच्या अधीनस्थ असणारी, बरोबर, असे 3 प्रकारचे हे वेगळे उपक्रम आहेत. त्याच्यात हातकागद केंद्राचं तुम्हाला महत्त्व सांगायचं झालं तर हातकागद केंद्रालाच खूप, ज्याला इंग्रजीत डिमांड म्हणतो, की खूप मागणी आहे. कारण आपण कोणताही सामान्य पेपर म्हटला, कागद म्हटला, तर तो कागद आणि हातकागद निर्मिती मधून झालेला कागद याच्यात फरक असा आहे की हातकागदाला 100 वर्ष मरण नाहीये. म्हणजे उद्या तुम्ही कोणतंही प्रमाणपत्र, आपण विद्यापीठातनं आपण ग्रॅज्युएट होतो किंवा कुठचाही एखादा अभ्यासक्रम पूर्ण करतो तर आपल्याला सर्टिफिकेट मिळतं, प्रमाणपत्र मिळतं. तर ते प्रमाणपत्र तुम्ही जर हातकागदापासून केलं असेल तर तुम्हाला 100 वर्ष मरण नाहीये. नंतर मंत्रालयात किंवा सगळ्या ठिकाणी आपण धारिका, फाईल्स आपण वापरतो, त्या हातकागदाच्या माध्यमातून केलेल्या जर फाईल्स केल्या तर त्याही त्यांना 100-150 वर्ष मरण नाहीये. पण हातकागद कशापासून बनवला जातो? नाही, हातकागद म्हणजे आपण सगळा जुना कचरा असतो, हा कचरा कागद आपण आपण म्हणतो की आपल्या घरातलं सगळं आपण बाहेर काढलं, रद्दी म्हणतो आपण, रद्दीचे पेपर, की अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे रिसायकलिंग ज्याला, म्हणजे पर्यावरणाला पूरक असणारं असा हातकागद आहे. त्यामुळे हातकागदापासून तर आजच्या काळात गणपती उत्सव आलेले आहेत, त्यामुळे गणपती सुद्धा बनवणं हातकागदापासून हे एक तिथे काम चालतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक वेगळ्या प्रकारचा व्यवसाय आहे आणि जो पर्यावरणाला अतिशय पूरक आहे, त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. मागच्या वर्षी आपण ऐकलंय की मधाचं गाव, तर हे मधाची गाव ही काय संकल्पना जी मंडळाच्या मार्फत आता महाराष्ट्रात राबवली जात आहे, ज्याला आता राज्य शासनाने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निधी ठेवलेला आहे? मधाचं गाव हा एक नवीन, या आपल्या महाराष्ट्रात किंवा सगळ्या देशातच आपला एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम मंडळाच्या वतीने आपण घडवून आणलेला आहे. तो म्हणजे मांघर नावाचं एक गाव आहे, महाबळेश्वरपासून जवळच 10 किलोमीटर अंतरावर. तर त्या मांघर गावात 100 परिवार आहेत. त्या 100 परिवारांपैकी 90 परिवार हा मधपालन व्यवसायच करतात, मधुमक्षिका पालन हाच व्यवसाय करतात. त्यामुळे याला अधिकाधिक प्रोत्साहन देऊन त्याच्यात आणखीन काही प्रगती करावी. मग मधाचं प्रोसेसिंग युनिट असेल किंवा तिथे एक पर्यटन स्थळ असेल, मधाविषयीची ज्याला आपण म्हणू की माहिती सगळी देणं असेल, एक सेल्फी पॉईंट म्हणतो ते असेल, ह्याच्या दृष्टीने टुरिझमच्या दृष्टीने. आणि त्या मुख्यत्वे त्या गावातलं जे पीक आहे त्या पिकाला या मधमाशा पालन उद्योगामुळे त्या गावात सुद्धा पिकाला आणखीन वेगळं लाभ होतो, आणखीन दुप्पट होतं. आणि बरोबर, आणि आणखीन बाकीचे जे महिला तिकडे सगळ्या असतील किंवा पुरुष आहेत किंवा
तरुण आहेत, या सर्वांना एक रोजगार तिथे मिळालेला आहे. असं एक मधाचं गाव, एक आधुनिक, ज्याला आपण म्हणू की एक नाविन्यपूर्ण, आधुनिक म्हणण्यापेक्षा असं नाविन्यपूर्ण एक कन्सेप्ट, असा एक संकल्पना ही तिथे आपण केली आणि ती अतिशय यशस्वी झाली. आज तिथे म्हणजे मधाचं गाव होण्यापूर्वीची स्थिती आणि मधाचं गाव झालं आणि तो मध आपण खरेदी करतो. म्हणजे जी मधाची निर्मिती होते तो मध आपण खरेदी करतो. मला सांगायला आनंद होतो की सगळ्या देशात मधाचा दर जेवढा नसेल, भाव खरेदी दर तेवढा आपण महाराष्ट्र सरकार महामंडळाकडनं तो विकत घेतो. त्यामुळे सेंद्रिय मधाला आपण 600 रुपये भाव आहे, त्या वसाहतीला आपण जास्त भाव दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रागतिक महाराष्ट्राचं एक हे पाऊल आहे असं मला वाटतं. आणि अशाच प्रकारची आत्ता गेल्या अंदाजपत्रकात गेल्या वर्षीच्या आपण या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की जसं मांघर मधाचं एक गाव झालेलं आहे, अशीच मधाची गावं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जर एक व्हावं, पथदर्शी ज्याला आपण म्हणू, असं झालं तर त्याला खूप मोठं आपल्याला एक उंची मिळेल सगळ्या राज्याला. तर आपल्या विनंतीवरून मंडळाच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अंदाजपत्रकात मुख्यमंत्र्यांनी याची तरतूद केली आणि याला भरघोस निधी या प्रकल्पासाठी प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यासाठी आपल्याला सरकार पाठीशी उभं राहिलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात अशी गावं आपण प्रत्येक जिल्ह्यातली काढलेली आहेत आणि ती आपण पुढच्या काळात मांगरसारखीच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याबरोबरच एक मध केंद्र योजना सुद्धा आहे जी महाराष्ट्रात आता सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना, नवीन बेरोजगार तरुणांना सुद्धा, महिलांना ह्या योजनेचा लाभ घेत आहेत. पण ही योजना काय आहे नेमकी, त्याच्यात आपण काय काय देतो? असं आहे की महाबळेश्वरला आपलं एक केंद्र आहे, तर आपण 25 जण 30 जण अशांची एक तुकडी करून, बॅच करून आपण त्यांना मोफत प्रशिक्षण देतो. आणि ते प्रशिक्षण घेतल्यानंतर निशुल्क प्रशिक्षण असतं आणि त्याच्यात 2-3 प्रकार आहेत. एक छंद प्रशिक्षण आहे, ज्याला नुसतं मधमाशी विषयातलं ज्याला ज्ञान किंवा एक रुची आहे अशांना माहिती होण्यासाठी असं एक छंद प्रशिक्षण 3 दिवसांचं आहे. मग आठवड्याभराचा एक 10 दिवसांचा प्रशिक्षण आहे. मग आणखीन प्रगत सुद्धा आपण पुढच्या काळात करण्याची कल्पना आहे. तर ह्या प्रशिक्षणानंतर आपण प्रत्यक्ष मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थी आहेत किंवा जे सहभागी आहेत त्यांना आपण प्रवृत्त करतो. म्हणजे आपण मधपेटी असते, ही मधपेटी सर्वांना देतो आणि त्याच्यात 50% आपण अनुदान देतो. म्हणजे त्याची केवळ 5,000 रुपये किंमत आहे. तर 2,500 रुपये आपण त्या लाभार्थ्याला भरायला सांगतो आणि 2,500 रुपये आपण देतो. करताना 50% सबसिडी याला आहे आणि निःशुल्क प्रशिक्षण आहे. आणि त्याच्यात मधमाशा पालन व्यवसाय कसा करायचा, कशी निगा राखायची, कसा मध निर्माण करायचा, म्हणजे जो झालेला आहे तो कसा गोळा करायचा, त्याच्याकडे काय काय निगा राखायची, मधमाशांसुद्धा रोग होतात त्यामुळे त्याच्यापासून सुद्धा कसा बचाव करायचा, ही सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीत, वसाहत कशी निर्माण करायची किंवा बी ब्रीडिंग आपण ज्याला म्हणतो, हे कसं सगळं करायचं ह्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. तेव्हा ही एक योजना आपली आहे. म्हणजे महिलांसाठी मधुरिमा नावाची योजना आहे. महिलांना सुद्धा ह्याच्यात आता महिला बचत गट आहेत किंवा महिलांना सुद्धा व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी, कारण महिलाही करू शकतात उत्कृष्ट मधमाशा पालनाचा व्यवसाय, तर त्यांनाही आपण प्रवृत्त करतो. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण पुढच्या काळात विशेष योजना करणार आहोत. आणि आत्ताच मला सांगायला आनंद होतोय की केवळ महाबळेश्वरलाच प्रशिक्षण आता आम्ही हे ठेवलेलं त्याचं स्वरूप, जसं महाराष्ट्र सरकार म्हणतं की सरकार तुमच्या दारी, तसं आम्ही आता असं म्हणणार आहोत की प्रशिक्षण तुमच्या दारी. म्हणजे सगळ्यांनी उठून महाबळेश्वरला प्रशिक्षणासाठी यावं हे काही व्यावहारिक नसतं. त्यामुळे जसं गडचिरोलीहून समजा कोणाला यायचं असेल तर ते महाबळेश्वरला जाण्या येण्यातच त्याचे 2-2 दिवस जातील. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी विचार केला असा की आता आपण एक प्रशिक्षकांचं प्रशिक्षण घेऊ. या मध विषयातल्या तज्ज्ञ व्यक्ती आहेत, अनेक निवृत्त अधिकारी आहेत, या सर्वांच्या माध्यम, काही विद्यापीठांचे वनस्पतीशास्त्र किंवा अशातले काही एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, अशा सगळ्यांना आम्ही एकत्र करून अशी एक प्रशिक्षकांची यादी आम्ही करणार आहोत. आणि काही जिल्ह्यांमध्ये तिथे जाऊन काही कृषी विकास केंद्र आहे समजा किंवा एखादं विद्यापीठ आहे, यांच्याबरोबर सामंजस्य करार करून त्या ठिकाणी प्रशिक्षण घडवून आणता येईल का, अशी पुढच्या काळात आम्ही योजना आमची करण्यात. त्यामुळे जेणेकरून ह्या मधमाशा विषयात एवढी ताकद आहे, मध या विषयात एवढी ताकद आहे की खरंच एका अर्थाने या महाराष्ट्रात मधक्रांती होऊ शकते. तर ती व्हायची असेल तर जनसामान्यांचं प्रबोधन करणे आवश्यक आहे आणि अधिकाधिक लोकांना या व्यवसायाकडे आकृष्ट करणं, या व्यवसायाकडे वळवणं हेही महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा मंडळ कार्यरत आहे. खूप छान. पण याबरोबरच आता मंडळ जसं लोकांना मदत करत आहे, वेगवेगळ्या योजना देत आहे, अर्थसहाय्य देत आहे, पण मग त्यांना पुढं जे मार्केटिंग आहे त्यासाठी काय प्रयत्न करतं का, असं काय प्रदर्शन असे काय भरवतं आहे ना. आता तुम्हाला 2 गोष्टी त्यातला सांगतो.
आता मधाचं तर आपण लोकांनी मधपेट्या घेऊन जाव्यात, प्रशिक्षण घ्यावं, मध गोळा करावा आणि तो मध खरेदी आम्हीच करतो. म्हणजे त्याला एका अर्थाने वर्षाला 2-2, 3-3 लाख रुपये हमी आहे त्याला. त्यामुळे हा सर्वात मोठा त्याला एक शाश्वत आपण ज्याला म्हणतो की एक आश्वासन त्याला मिळतं. बरोबर. लोकांना आणखीन एक वाटतं की खादी म्हणजे कपडा. तर खादी म्हणजे कपडा आहेच, कपड्याला महत्त्वच आहे. पण या मगाशी मी ज्या 2 योजनांचा उल्लेख केला की प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, तर या दोन्ही योजनांच्या माध्यमातून ज्या उद्योजकांनी व्यवसाय सुरू केलेले आहेत त्या उद्योजकांची छोटी छोटी उत्पादनं ही खादीचीच आहेत. हो. म्हणजे शेवटी त्यातनं स्वदेशीचा भाव, एक देशाबद्दलची भक्ती आहेच ना, की आपल्या स्थानिक उद्योजकाने तयार केलेली वस्तू मी वापरतोय माझ्या देशातली, हा भाव सुद्धा या खादीच्या विषयातनं जागृत होतोच ना. त्यामुळे शासन त्याला पूर्ण मदत करतच आहे. त्यामुळे अशा उद्योजकांची आम्ही एक सूची केलेली आहे आणि या सगळ्याला आम्ही एक महाखादी असा एक ब्रँड विकसित केलेला आणि या महाखादीच्या अंतर्गत हे सगळ्या छोट्या उद्योजकांची उत्पादनं पुढच्या काळात आमच्याकडे येतील आणि प्रत्येक जिल्ह्यात, याचा इंग्रजीला फ्रँचायझी म्हणतो, तर असं प्रत्येक जिल्ह्यात एखादं दुकान खादीचं असं पुढच्या काळात कायमस्वरूपी उघडावं अशी एक कल्पना आहे. अजून ती योजना कागदावर आहे, प्रत्यक्ष झालेली नाही. हा एक त्याचा भाग आहे. दुसरा भाग आहे की प्रदर्शनं भरवणं. हो. त्यामुळे अशी अनेक ठिकाणी प्रदर्शनं आम्ही पुढच्या काळात ही भरवणार आहोत. जसं मला सांगायला आनंद होईल की 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर आम्ही नागपूरला प्रदर्शन करतोय. वा. 7 दिवस नागपूर सगळ्या ठिकाणी. आत्तापर्यंत कसं होतं की मुंबईतच प्रदर्शन व्हायचं, पण आम्ही आत्ता असं ठरवतो की पुढच्या या वर्षभरात महाराष्ट्रातले जेवढे प्रशासकीय विभाग आहेत, 6 विभाग, या 6 विभागाच्या ठिकाणी 6 प्रदर्शनं पुढच्या काळात भरवावीत अशी आमची योजना आहे. त्यामुळे प्रदर्शन आहे. नंतर आणखीन एक मधक्रांती मी मगाशी म्हटलं की महाराष्ट्रात खरंच ही व्हायची असेल तर त्याच्यात आज कसं आहे, आज कृषी विभागही काम करतोय, आज आदिवासी मंत्रालय सुद्धा काम करतंय, आज फलोत्पादन विभाग सुद्धा काम करतोय आणि आपलं खादी मंडळी काम करते. तर या सगळ्यांना एका मंचावर आणून की महाराष्ट्रात मधमाशी पालन हा विषय पुढे जायचा असेल त्या सगळ्यांचे सामूहिक प्रयत्न मिळून काय आपल्याला करता येईल अशा प्रकारचं एक चर्चासत्र सुद्धा आपण करणार आहोत. त्यामुळे जनजागृती मेळावे करणं हेही आपलं एक काम आहे. आपण ठिकठिकाणी जाऊन जनजागृती मेळावे करतो, शेतकऱ्यांचं प्रबोधन करतो, तेव्हा त्या माध्यमातून प्रदर्शन असेल आणि पुढच्या काळात तर मंडळाच्या असं डोक्यात आहे की 20 पाग्यांचं याच्यात खूप मोठं योगदान आहे. तर 20 पागे स्मृती व्याख्यान असं पुढच्या काळात वार्षिक त्याचं स्वरूप असेल आणि हाच विषय असेल की खादीचं अधिकाधिक प्रचार कसा करावा, अर्थव्यवस्थेशी खादीला कसं जोडावं. त्यामुळे हा एक विचार आहे. दुसरं आणखीन एक मला सांगायला आनंद होतोय की अनेक कॉलेजेसचे प्राचार्य आम्हाला आता आमच्याशी संपर्क केलेला आहे आणि महाविद्यालयीन तरुणांना सुद्धा आपल्या खादीच्या कामात कसं गुंतवता येईल याच्यासाठी काही कॉलेजेस बरोबर सुद्धा आम्ही MOU करतोय. म्हणजे कॉलेज विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग याच्यात राहील आणि त्यांच्या मार्फत सुद्धा खादीचा प्रचार पुढच्या काळात होऊ शकेल. कालच एक कल्पना डोक्यात आली चर्चा करता की या विषयात महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना गुंतवायचं असेल या सोशल मीडियाच्या माध्यमातून खादीचं प्रमोशन, खादीचा प्रचार कसा करता येईल अशी स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपण सगळ्या महाराष्ट्रात विभागशा म्हणू आपण अशी करण्याची कल्पना आहे, जेणेकरून खादीचा अशा प्रकारे प्रचार होईल अशी याच्या मागची कल्पना आहे. फारच छान. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास हेच खादीचं मूळ उद्देश आहे. परंतु आता जे नवीन तरुण आहेत की ज्यांना आता नवीन उद्योग सुरू करायचा आहे किंवा असे अनेक लोक आहेत की ज्यांना खादीबरोबर संपर्क करायचा आहे, त्यांचा लाभ घ्यायचा, तर त्यासाठी आपण काय सांगाल त्यांना? एक तर असं आहे की मुळात या खादी विषयाकडे एका गांभीर्याने बघितलं पाहिजे, एक देशभक्तीच्या भावनेतनं बघितलं पाहिजे आणि मुळात म्हणजे आपले पंतप्रधान मोदी जे नेहमी सांगतात की स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी खादीशी जोडलेल्या आहेत. कारण भारताला शेवटी आत्मनिर्भर व्हायचं आहे तर स्वतःची जी ताकद आहे, स्वतःचं ते स्वत्व आहे तेच आपल्याला जागवायला लागणार. त्यामुळे स्थानिक जे उद्योगधंदे आहेत, इथे अनेक कला आहेत, अनेक कारागिरी आहेत. आता तुम्हाला आणखीन एक सांगायला आनंद होतो की आत्ताच प्रधानमंत्र्यांनी विश्वकर्मा योजना जाहीर केली. या विश्वकर्मा योजनेत जेवढे कारागिरी आहेत ग्रामीण भागातले सगळे कारागिरी, सगळ्या प्रकारचे, या कारागिरांना प्रोत्साहन देणं हा सर्वात मोठा, मला वाटतं 13,000 कोटींची काहीतरी तरतूद या सगळ्यासाठी केली. तेव्हा असा मोठा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे आणि याच्यात खादी मंडळाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. कारण आज महाराष्ट्रात जेवढे कारागीर आहेत या सगळ्या जवळजवळ मला वाटतं
5 लाखांपेक्षा जास्त संख्या आहे कारागिरांची. त्या सर्वांची नोंदणी आमच्याकडे आहे, खादी मंडळाकडे. त्या सर्वांशी संपर्क करून पुढच्या काळात या योजनेत कसं त्यांना सहभागी करून घेता येईल आणि या कलांचा सुद्धा कसा विकास होईल, कलांना सुद्धा कसं प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की असे छोटे छोटे प्रत्येकातलं जे कौशल्य आहे, हे कौशल्य जर विकसित करायचं असेल स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, आणि तुम्ही जेव्हा स्वतःला विकसित कराल तेव्हाच प्रत्येक नागरिकाने ठरवलं की माझा विकास होईल, तर मला वाटतं हा देश विकास करेल ना. की प्रत्येकाने आपला, आपण म्हणतो की शारीरिक विकास झालाच पाहिजे, आत्मिक विकास झालाच पाहिजे, आर्थिक विकास झालाच पाहिजे, असं प्रत्येकाने ठरवलं तर मला असं वाटतं की या देशातले सर्व नागरिक आपापला विकास आणि आर्थिक विकास करण्याचा अर्थ देशाचा उत्पन्नात वाढ करणं. त्यामुळे खादीच्या ज्या ज्या योजना आहेत, या योजनांचा नीट प्रचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, त्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. आणि कोणतंही काम हे कमी महत्त्वाचं नाही आहे. आज उद्योगधंदा म्हणजे तुम्ही लोकांना नोकऱ्या देणारे बना. हो, तुम्ही स्वतः तर रोजगार उत्पन्न कराच आणि दुसऱ्यांना ते रोजगार द्या, असं खरं मला वाटतं की असं सांगणं आहे सर्वांना. तरुणांना आव्हान आहे की तुम्ही नोकरी ठीक आहे, ज्याला नोकरी राहायचं नोकरी करून दे, पण स्वयंरोजगारात जी ताकद आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जे दुसऱ्याला उभं करता, 4 जणांचा आणखीन संसार तुमच्या रोजगार निर्मितीतनं जे निर्माण होतात त्याला अधिक महत्त्व आहे. मला असं वाटतं की हे अधिकाधिक व्हायला पाहिजे. आणि ग्रामीण भागातल्या विशेषतः तरुणांनी पुढे येऊन या सगळ्या योजना माहिती करून घेतल्या आणि त्याचा योग्य उपयोग केला तर मला असं वाटतं की हा महाराष्ट्र आपला प्रगत आहेच, आणखीन प्रगत होईल आणि त्यातनं देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत व्हायला सुद्धा एक भरभक्कम आधार मिळेल असं मला वाटतं. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या भविष्यातील याचा वाटचाल कशी असेल? आत्तापर्यंत वर्धापन दिन साजरा करणं, कुठच्याही संस्थेला कुठच्याही याला वर्धापन दिन नेहमी एक महत्त्वाचा असतो. मग असे म्हटलं की 11 एप्रिल हा महत्त्वाचा दिवस आहे आपल्या दृष्टीने, कारण त्या दिवशी खादी मंडळाची स्थापना झाली. त्यामुळे वर्धापन दिन प्रत्येक वर्षी साजरा करणं असं एक मंडळाने एक ठरवलेलं आहे. दुसरं, जसं मधाचं गाव आपण म्हणतोय, असं मधाचं गाव प्रत्येक जिल्ह्यात एक एक मधाचं गाव करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि आज आपण बघतो की जांभळाच्या मधाला अत्यंत महत्त्व आहे, कारण तो अनेक रोगांवर जांभूळ हे औषध आहे. त्यामुळे आज बदलापूर, आपल्या इथे ठाणे जिल्ह्यात बदलापूर आहे, जिथे 1300 झाडं येतात जांभळाची आणि तिथे अतिशय टपोरी, ज्याला आपण म्हणतो की फार मोठी आकाराने अशी जांभळं मिळतात. 800 रुपये किलो जांभळाला भाव आहे आणि ती 1300 झाडं आहेत. तर तिकडचे एक कार्यकर्ते आपल्याकडे आले आणि म्हणाले की इथे काही आपल्याला करता येईल का. तर जांभळाच्या झाडाखाली थेट जांभळाचाच मध आपल्याला करता येईल. जांभळाचा मध होतोच, आपण करतोच, पण इथे कसा एक वेगळा प्रकल्प आपल्याला काही करता येईल का. केवळ जांभळाच्या झाडाला त्याचा फायदा होणार. हा, जांभळाच्या झाडाला ते अधिक त्याची गोडी वाढेल, दुप्पट त्याचं उत्पादन होईल. ते तर आहेच. ते अशी एक योजना एक मनात आहे. मग महिला बचत गट आहेत किंवा आणखीन काही संस्था आमच्याशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे अशांच्या माध्यमातून ते एक गाव विकसित करावं, एक दत्तक घ्यावं असं एक डोक्यात आहे. दुसरं असं की पुढच्या काळात आपल्याला एखादी यात्रा काढता येईल का, ज्याच्यात खादीचा प्रचार होईल, मधमाशांचा प्रचार होईल, मध ह्या विषयाचा प्रचार होईल, योजनांचा प्रचार होईल. तर अशा प्रकारचे चांदा ते बांदा उदाहरणार्थ अशी एक यात्रा काढणं असं एक आमच्या कल्पना आहे. त्याची चर्चा अजून व्हायची, पण एक विचार आहे असा. त्यानिमित्ताने संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ती यात्रा जाईल, एक दिवस मुक्काम करेल, मग तिथे कार्यक्रम होईल, मेळावा होईल, सगळी माहिती सांगितली जाईल, पुढच्या जिल्ह्यात जाईल. असं संपूर्ण महाराष्ट्रात अशी एक यात्रा काढायची अशी एक कल्पना आहे. मी मगाशी म्हटलं की अनेक महाविद्यालयांना याच्यात आपण गुंतवणार आहोत आपल्या सगळ्या कार्यक्रमात, की त्यांचा अधिकाधिक सहभाग कसं होईल. नंतर पुढच्या काळात आपण मध ह्या विषयात एक तज्ज्ञांची समिती केलेली आहे की हे खादी मंडळ आपलं करतच आहे, पण कोणालाही विकास करायचा असेल तर काही तज्ज्ञांची त्याच्यात आवश्यकता असते. त्यामुळे तज्ज्ञांची मदत घेऊन ह्या मध विषयाला पुढे कसं नेता येईल. आणखीन एक महत्त्वाचा विषय जो एका अर्थाने त्याला पूर्ण न्याय मिळाला किंवा अतिशय कमी स्वरूपात त्याच्यावर विचार होतो, तो म्हणजे मधमाशीचं विष. मधमाशीचं विष हे अत्यंत उपयोगी आहे. आपल्याला कर्करोगासारख्या रोगापासून ते आर्थरायटिस सारखे रोग आहेत किंवा अनेक औषधी त्याचा उपयोग आहे. जो हा विषाचा सुद्धा प्रयोग किंवा हे विष काढणं हे एक अतिशय कौशल्याचं काम आहे. तर पुढच्या काळात खादी बोर्ड किंवा खादी मंडळ महाराष्ट्राचं मधमाशीचं विष काढण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचा प्रकल्प हातात घेऊन ह्याही विषयाला
योग्य न्याय चालना देण्यासाठी आपल्याला करण्याची कल्पना आहे. हा एक आपल्या एक ज्याला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याच्यात रिसर्च डेव्हलपमेंट आहे, एखादी संस्था आपल्याला लागेल, यंत्रसामग्री लागेल किंवा मशिनरी लागेल ते सगळं करायला. हे सगळं करू आपण, पण हा एक महत्त्वाकांक्षी ज्याला आपण म्हणू असा प्रकल्प आहे. नंतर आणखीन एक योजना आपण सुरू केली आणि त्याला एक स्वरूप देणार आहोत आणखीन, ती म्हणजे मधुमित्र पुरस्कार योजना. की आज आपल्याला महाराष्ट्रात जेवढे मधपाळ आहेत, जे प्रत्यक्ष मध गोळा करतात, त्यांना एक प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यामुळे आपण मधमित्र पुरस्कार योजना, त्याच्यासोबतच आपण उद्योग भरारी पुरस्कार पण दिले तसाच होते. जसं मधाचा आहे तसाच एक उद्योग भरारी पुरस्कार असाही आपण सुरू केलेला आहे. नंतर जसं मधासाठी आपण एक समिती केली, तसं खादी हा विषय आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. तर या विषयात ज्यांना रुची आहे अशाही काही तज्ज्ञांची समिती, सल्लागार समिती आपण ज्याला म्हणू, अशी करून हा खादी विषय पुढे न्यायचा आहे. हा सुद्धा एक पुढच्या काळातला संकल्प आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा की प्रत्येकाची एक संस्थेची टॅगलाईन असते. जसं आपल्या देशात हर घर तिरंगा अशी एक मोहीम सुरू झाली, तसं मंडळाच्या वतीने आम्ही असं एक संकल्प केलेला आहे की हर घर खादी. पुढच्या काळात हर घर खादी असं महाराष्ट्रात आपल्या प्रत्येक घरात खादी पोचेल असं आम्ही सर्वांना आवाहन करतोय. ग्रामीण भागातील लोकांसाठी खादी ग्रामोद्योग मंडळ कितीतरी वेगवेगळ्या योजना राबवत असतं. ग्रामीण उद्योजक असतील, कारागीर, बलुतेदार यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मंडळाच्या योजना नक्कीच प्रशंसनीय आहेत. या योजनांच्या माध्यमातून आपण पर्यावरणपूरक आणि मधमाशांसारखं अत्यंत पर्यावरणाला रक्षक असणारं काम देखील मंडळाच्या मार्फत करण्यात येत आहे. मंडळाचं हे जे काम आहे, त्या योजना आहेत आणि याबाबतची सविस्तर माहिती, विशेष म्हणजे मंडळाची रचना आणि मंडळ ग्रामीण भागात कशा पद्धतीनं काम करत आहे याबाबतची सर्वांकष माहिती आज या मंडळाचे सभापती रवींद्र साठेसाहेब यांनी आपल्याला दिलेली आहे. आपल्या या स्टुडिओमध्ये साठेसाहेब आलेत आणि त्यांनी या सर्व उपक्रमांबाबत, शिवाय मंडळाच्या योजनांबाबत ही जी सगळी माहिती दिली, त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय